कालच्या 2 दिवसाच्या पाण्यामध्ये 48 तास पाणी असल्यामुळे गावाच्या बाजूच्या आणि धामणगावच्या परिसरातला सोयाबीन, कापूस सगळा काही पाण्याखाली वाहून गेलेला आहे। तलाठी साहेब आलेले आहेत, स्वतः पाहणी करीत आहेत। वसमत तालुक्यातील धामणगाव येथील तलाठी साहेब आलेले आहेत। गावकरी मंडळी आजूबाजूने रस्त्यावर ठोठो करीत आहेत। तरी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आणि शासनाला विनंती, काहीतरी शेतकऱ्याकडे याचा मोबदला मिळाला पाहिजे, ही सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे। आणि अजूनही सतत सारखा पाण्याचा इशारा देत आहेत पंजाबराव, त्याच्याकरता शासनाने जरासं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे। मी स्वतः अंबादास चिटोजी बेले धामणगावकर स्वतःचा 2 हेक्टर कापूस आपला गेलेला आहे आणि आजूबाजूने तिन्ही भावांचे आमचे कापूस सुद्धा गेलेले आहेत। तरी सरकारने अजून गावातल्या काही लोकांचे पाठीमागं 5 किलोमीटर अंतर कॅनलपासून एक नदी आलेली आहे। कुणाची हळद गेली, कोणाचा कापूस गेलेला आहे। तरी मुख्यमंत्री साहेब, तुम्ही या व्हिडिओकडे आणि या आवाजाकडे लक्ष द्या। नसता नाहीतरी हा नुसत्या खोट्या आश्वासनं देऊ नका, नाहीतर कसा रस्त्यावर झोपवायचं तसं शेतकऱ्याला झोपवा। आमचं काय एक म्हणणं नाही, सरकारला एकच विनंती आहे की जे काही मोबदला झालेला आहे आणि नुकसान भरपाई झालेली आहे तरी सरकारनं याला द्यावी, हीच आमची एवढी विनंती आहे। आणि आमदार साहेब, कुणी खासदार साहेब यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या। तुम्ही म्हणताल आमचंच नाव घेतलं नाही, आता कोणाकोणाला खिशात घ्यावं आणि कोणाकोणाला काय करावं, कोणी काही द्यायला तयार नाही। नुसते बोल बाबडे काम झालेलं आहे, पायाला कोणी सध्या नाही। 48 तास पाणी पडून आज नवीन साहेब आलेले, आम्हाला पहिल्या मॅडम होत्या त्या गेल्यामुळे यांना 2 दिवस कामावर आला किंवा काल मीटिंग असल्यामुळे साहेबाला उशीर झाला, त्याच्यामुळे आज त्यांनी भीती सुद्धा आवर्जून पाणी गावात शिरलेलं सगळं वसरून गेलं, कोणाचं नुकसान झालं हे आता प्रत्यक्षात तलाठी साहेब आलेले आहेत आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवित आहेत। जर आमची तुम्हाला गरज असेल शेतकऱ्याची तर आमच्याकडे काही तुम्ही सरकार पहा, नसतं कसं वाऱ्यावर सोडायचं असं सोडा। एवढे बोलून 2 शब्द मोबले मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।